खासदार हे महायुतीचे आहेत। अशा वेळेस फडणवीस हे उद्धव ठाकरे शरद पवार यांना फोन करून एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात। काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करताना स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो। एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचं स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी जी विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो। मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला। ही झाली पक्षाची भूमिका, माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका। आता विषय राहिला तुम्ही जो का विचारताय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंग जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवरती बोलत आहेत। अशा प्रकारच्या दूरध्वनीचा ज्याने एक ठाम भूमिका घेतलेली आहे हुकुमशाही विरुद्ध लढण्याची किंवा जे संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणं, पक्ष फोडणं, दहशत निर्माण करणं, अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक ठाम भूमिका घेतली आहे। त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। शिष्टाचार मला आश्चर्य वाटतं, जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतलेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि